नांदेडच्या कंधार शहरात आज बंजारा बांधवांचा प्रचंड जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं। एसटी आरक्षण ही आमची हक्काची लढाई आहे असा ज्वाज्वल्य हुंकार यावेळी देण्यात आला। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं या घणाघाती घोषणांनी यावेळी परिसर दणाणून निघाला होता। लालो रे लाल सेवा लालच्या जयघोषानं कंधाराचं आकाश दणाणलं होतं। उत्तम चव्हाण, भगवान राठोड, संजय पवार, सुरेश राठोड, बीटी राठोड यांच्यासह असंख्य बांधव यावेळी रस्त्यावर उतरले होते। महिला भगिनींनीही ठाम उपस्थिती लावून या आंदोलनाची ताकद दुप्पट केल्याचं दिसून आलं। डॉक्टर बीडी चव्हाण यांनी मीडियासमोर आरक्षणाचा लढा थांबणार नाही असा इशारा दिलाय। ज्याप्रमाणे बाकी लोकांनी आमच्या निवेदनाची केराची टोपली दाखवली तसं तुम्हाला त्या केराच्या टोपलीमध्ये टाकू आणि खाली आग लावून तुम्हाला सुद्धा भस्म करण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची आहे। म्हणून आमचं आरक्षण हक्काचं आरक्षण आहे, आम्ही कोणाचं मागून घेत नाहीये। आम्ही या ठिकाणी आदिवासी बांधवांना विनंती करतो, तुमच्या 7% आम्ही आरक्षण मागत नाही। 7% आरक्षण हा तुमचं राहू द्या, तुमच्या ताटात आम्हाला माती टाकायचं नाही, तुमच्या ताटातलं आम्हाला खायचं नाही। तांडेवाडी एकच आहे। आमचं म्हणणं एक आहे की 3% आरक्षण तुम्ही विमुक्त भटका म्हणून आम्हाला दिलेला आहे आणि हा 3% जो आरक्षण आहे तो 3% आरक्षण बी कॅटेगरी करून आदिवासी प्रवर्गामध्ये काय एसटी प्रवर्गामध्ये 7% सोडून बी प्रवर्ग या देशातला तमाम बंजारा ज्याची बोली भाषा एक आहे, ज्याचं वागणं एक आहे, ज्याचं खाणं पिणं एक आहे, अशा संपूर्ण देशातल्या बंजारा समाजाला एक सूचीमध्ये आणून आदिवासी किंवा एसटी प्रवर्गामध्ये आणून 3% आरक्षण या देशातल्या तमाम बंजारा समाजाला स्वतंत्र द्यावा ही आमची रास्त मागणी आहे। आम्ही कोणाचं खात नाही आणि कोणाच्या ताटामध्ये आम्ही काही माती टाकत नाही ही या ठिकाणी आम्हाला जाहीरपणे सांगावं असं वाटतं। म्हणून चव्हाण सर, महाराष्ट्रामध्ये 2-3 वर्षापासून आरक्षणाचा विषय चालतो आहे। बऱ्याच जाती जमाती आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर आहेत। आता अशामध्येच एसटी प्रवर्गामध्ये असणारी ओरिजिनल एसटी आणि आज आपण बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट होण्याची मागणी करून रस्त्यावर येत आहेत आणि मूळ लोक त्यांना विरोध करण्यासाठी प्रतिमोर्चे काढत आहेत। तर या दोन्ही समाजाला, या समाजाचं एक सुशिक्षित नेतृत्व म्हणून दोन्ही समाजाला, मूळ एसटी प्रवर्ग आणि एसटी प्रवर्गात जाऊ इच्छिणारा बंजारा समाज या दोन्ही कार्यकर्त्यांना, नेत्यांना, समाजांना आपण काय आवाहन करणार आहात? माझं एकच आव्हान आहे, आता मी उद्याचा 29 तारखेचा मोर्चा झाल्यानंतर मराठवाडा विभागीय पातळीवर किंबहुना मराठवाडा पातळीवर आदिवासी आणि बंजारा समाजाचे एक संयुक्त बैठक आपण लावणार आहोत। त्यामध्ये त्यांना सांगणार आहोत, बाबा रे, तुमच्या 7% आम्ही मागणी करत नाही, तुमचं गैरसमज आहे, तुमचं काही आम्ही तुम्हाला काय आम्ही उपाशी ठेवत नाही, पण बंजारा समाज स्वतंत्र आरक्षण मागतोय, बी कॅटेगरीमधून मागतोय, म्हणून तुमची आमची स्पर्धा नाही। याचा सलोखा राखण्यासाठी आमच्याही युवकांना आणि त्यांच्याही युवकांना माझी विनंती आहे, आपण आतिषबाजी करून भावनेच्या भरामध्ये जोशपूर्वक भाषण करून आता काही तुम्हाला आरक्षण भेटणार नाही आणि कोणाचं आरक्षण मागण्याचा आपला काही अधिकार नाही। म्हणून माझी सर्व दोन्ही समाजाला विनंती आहे, गुन्ह्या गोविंदानं नांदू, आम्हाला भेटते किंवा न भेटते हा नंतरचा मुद्दा आहे, पण तुमच्या ताटातला आम्ही घेत नाही एवढं मात्र ठाम मी या ठिकाणी समाजाच्या वतीनं आपल्याला निवेदन करतो। धन्यवाद।